सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवेंद्र फडणवीस साहेब, आई म्हणून माझा कन्सर्न आहे। आई म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय, माजलगाव मधल्या चिबोर्डीच्या त्या बलात्कार केस मधल्या जबाबदार लोकांना अजूनही तिथल्या पीआयने अटक का केली नाही? अशा पीआयचं बडतर्फी, त्याचं निलंबन का करू नये? माहिती घ्या। तुमचे गोपनीय अहवालाचे जर कोणी पोलीस अधिकारी असतील, या पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड करावं की माजलगाव मधल्या बलात्कार प्रकरणामध्ये अजूनही आरोपींना अटक का केली नाही? उदगीर मध्ये का वेळ लागला? लातूर मधल्या 2 हॉस्टेलच्या घटना, 0 ते 9 वर्ष वयोगटातली लहान मुलं ज्या शाळांमध्ये आहेत, या शाळांमध्ये जिथे स्वच्छतागृह आहेत, तिथे साफसफाई करणारे जे कर्मचारी असले पाहिजेत ते शक्यतो महिला कर्मचारी असले पाहिजेत। तिथे मावशींची नेमणूक केली गेली पाहिजे। तुम्ही लाखोंची फीस घेता आमच्याकडून, ती का केली गेली नाही? सफाई कर्मचाऱ्याचा, सफाईचा ठेका देणारी जी माणसं आहेत, ही कोण आहेत? पुन्हा तुमच्याच सगळ्या घुमून फिरून सगळे भाजपचेच लोक का मध्ये येतात? का सत्ताधाऱ्यांच्याच लोकांकडे पुन्हा पुन्हा संशयाची सुई वळली जाते? आणि शिंदे साहेब, आपण जर पॉलिटिकल मोटिवेटेड म्हणताय तर आम्हाला प्रश्न आहे, आपल्याला प्रश्न आहे आमच्याकडून की काल दिवसभरात या संबंध घटनेवर व्यक्त होणं अपेक्षित होतं कुणी? एक दीपक केसरकर आणि दुसरे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी। केसरकरांना संध्याकाळपर्यंत जाग येत नाही। तुमचे बोल घेवडे नरेश मस्के आणि टिल्ले पिल्ले लोक पुढे येऊन बोलतात, जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकावतात। त्याच वेळेला गिरीश महाजन या खात्याचे मंत्री आहेत का? काय संबंध आहे गिरीश महाजनांचा याच्यावर बोलायचा? आम्हाला अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहे। का फडणवीस नेमक्या वेळेला बॅक सीट घेतात आणि इतरांना पुढे करतात? तुम्ही जर प्रकरण नीट हाताळलं असतं तर काल असं घडलं नसतं। काल मीडियाने कमालीचा संयम बाळगलाय, काल सगळ्याच इलेक्ट्रॉनिक चॅनल्सने कमालीचा संयम बाळगला। तुमच्या हिंसाचाराचे पब्लिक फुटेज त्यांनी अजिबात कुठेही डिलिव्हर केले नाही। लोकांचा रोष वाढू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सगळ्या प्रकारे संयम पाळला। पण तुमचे जर फुटेज बाहेर निघाले तर तुमचे पोलीस किती अमानुषपणाने वागले हे दिसतंय।